पोलादपूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द हे नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असतं, जनतेच्या हितासाठी निर्णय घेत असतं। नुकताच ग्रामपंचायत भोगाव खुर्द यांनी एक आगळावेगळा निर्णय घेतलाय आणि सध्या रायगड जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या ही पूर्णपणे कमी होत चालली आणि शाळा बंद पडण्याच्या मार्गावरती आहेत। पण पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द इथल्या राजीप शाळेची पटसंख्या वाढावी या उद्देशानं ग्रामपंचायत सरपंच प्रियंका कदम, उपसरपंच कुंदा चिकणे, ग्रामसेवक यांच्यासह सदस्यांनी सुद्धा कौतुकास्पद निर्णय घेतलाय आणि ज्यांचे पाल्य 2026-27 मध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा भोगाव खुर्द या ठिकाणी शिक्षण घेतील त्यांच्या घरपट्टीला 50% सवलत देण्याचा निर्णय ग्रामपंचायतनं घेतलाय, जेणेकरून शासनाच्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या वाढेल। ग्रामपंचायतच्या ह्या आगळ्यावेगळ्या निर्णयाचं सर्व स्तरातनं कौतुक केलं जातंय। मी प्रियंका शेखर कदम, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द। ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दमध्ये सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या प्राथमिक शाळेतील घडणारी पटसंख्या पाहता सन 2026 ते 27 या शैक्षणिक वर्षात जो पालक रायगड जिल्हा परिषद शाळा भोगाव खुर्द या शाळेमध्ये आपल्या पाल्याला शिक्षणासाठी दाखल करतील त्यांना सन 2026 ते 27 या कालावधीमध्ये घरपट्टीमध्ये 50% सूट देण्यात येईल। तरी आपली शाळा बंद पडू नये यासाठी ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्दने हा निर्णय घेतला आहे। धन्यवाद। ग्रामपंचायत भोगाव खुर्द यांनी जे 26-27 या शैक्षणिक वर्षासाठी शाळेमध्ये मुलांना जर दाखल केलं तर त्यांना घरपट्टीमध्ये सवलत देण्यात आलेली आहे। तो खरोखरचा स्वागतोत्सव एक चांगला उपक्रम आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा पहिला उपक्रम असेल आणि हा तालुक्याच्या शाळा पटावाईज कमी होत चालल्यात किंवा बंद पडत चाललेल्या आहेत आणि त्या बंद पडलेल्या शाळांना नवसंजीवनी देण्याचं काम या भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने संपूर्ण तालुक्यातील जे ग्रामपंचायत आहेत, जिल्ह्यातील जे ग्रामपंचायत आहेत त्यांना हा नवीन मार्ग दाखवला आहे। याप्रमाणे जसं भोगाव खुर्द ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे तसाच निर्णय संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायतीने घ्यावा आणि मराठी शाळा टिकाव्या असा उपक्रम खरोखरच राजीप शाळा भोगाव खुर्द आणि आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळ त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत, तालुक्यातील ग्रामपंचायत यांना विनंती करतो की जे भोगाव खुर्द ग्रामपंचायतीतून निर्णय घेतलेला आहे तो संपूर्ण ग्रामपंचायतीने लागू करावा अशी मी त्यांना विनंती करतो।